हॅलो, नमस्कार मंडळी. अहो, बोलतात ना की माहेरी कितीही शिका, सासरी येऊन नव्याने शिकायचं असतं. तशीच काय ती परिस्थिती माझीही मसूरच्या डाळीची. म्हणजेच काय, आमच्या घरी 365 दिवस डाळ असायची माहेरी. 365 दिवस डाळ, पण मसूरची डाळ ही कधीच नव्हती. आमच्याकडे फक्त तूर आणि मूग हीच डाळ मी नेहमी खाल्ली आहे आणि बनवली आहे. जेव्हा सासरी गेली तेव्हा कळलं की ह्यांच्याकडे सगळ्यांची आवडती डाळ म्हणजेच मसूरची. पूर्ण खानदानातच ह्यांना मसूरची डाळ सगळ्यांना भयंकर आवडते. त्यात आमच्या माहेरी म्हणजेच माझ्या घरी नेहमीच पिवळी डाळ बनवली जायची. जेव्हा मी सासरी आली तेव्हा ह्यांच्याकडे तिखट डाळीचा नवीन प्रकार मला कळला. मला नेहमीच माहिती असलेली माझी गोडी पिवळी डाळ, आता ही तिखट डाळ बनवायची कशी हे तर माहितीच नव्हतं. आणि त्यातलं त्यात मी कधी खाल्लीही नव्हती. आणि त्यात ती मसुराची. अजिबात कसलंच कशाशी कनेक्शन नव्हतं. जेव्हा पहिल्यांदा खाल्ली तेव्हा ती मला भयंकर आवडली, कारण की सासूबाईंनी बनवली होती. वेगळ्या हाताची चव, म्हणजे वेगळं कोणीही काही बनवून दिलं ती चव आपल्या बोलतात ना, तोंडावर रेंगाळते अशीच ती छान अशी डाळ. त्यातल्या त्या सासूबाई आमची डाळ उकडवून न घेता डायरेक्ट बनवतात, त्यामुळे तिची चव वेगळीच लागते. जाऊ दे, त्यातच मी ती मसुराची डाळ बनवते आहे, पण ती गोडीवाली. पण ह्या पद्धतीने बनवाल ना तर तुम्हाला खरंच खूप आवडेल. ही डाळ माझ्या हातची सगळ्यांना आवडते. आता ह्यासाठी आपण तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं छान फुललं, त्याचा सुगंध आला की त्याच्यामध्ये लसूण, कांदा, कढीपत्ता, मिरच्या घालून द्यायचं आहे. ते छान फ्राय झालं की टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो घातलं की टोमॅटो मऊसूत पडावं लवकर, म्हणून त्यात मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हिंग घालून घ्यायचं आहे. ती छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. ही फोडणी करताना आपल्याला गॅस ही फास्टच ठेवायची आहे, म्हणजेच कशी फोडणी ही छान बसते. आता आपण एक वाटी मसुराची डाळ उकडवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. गॅस फास्टच ठेवायची आहे, स्लो करायची नाही आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास आपण पाणी घातलेलं आहे. थंड पाणी मी इथे वापरलेलं आहे, त्यामुळे गॅस फास्टमध्येच टाकायचं आहे. जर पाणी थंड वापरत असेल आणि गॅस स्लो असेल तर पाणी वेगळं आणि डाळ वेगळी होते, म्हणून असं करायचं नाही. त्याच्यानंतर याच्यात लाल तिखट आणि हळद मी वरतून घातली आहे. हळद वरतून घातली की डाळीला छान असा पिवळा रंग येतो. बघा कसा मस्त रंग आपल्या ह्या डाळीला आलेला आहे. आणि आपण जी फोडणी दिली ती एकदम चरचरीत लागली आहे, त्यामुळे छान अशी ती फोडणी डाळीवरती पसरली आहे. बघा कशी वाटते डाळ. एकदा ह्या पद्धतीत बनवा आणि खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा ही तुम्हाला मसुराची गोडी डाळ कशी वाटली. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि आपली ही अशीच मसुराची डाळ बनवून खा. आणि आपल्या चॅनलवरती असेच नियमित सोपे व्हिडिओ येतील, ते बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा कोथिंबीर घालून घेतली आहे डाळीला आणि आपली डाळ खाण्यासाठी तयार आहे.